हाय हॅलो नमस्कार. मी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आता वांग्याच्या भरतासाठी इथे स्पेशल म्हणजेच मार्केटमध्ये स्पेशल वांगी मिळतात. तर ही वांगींचं देठ मी काढून घेतलेले आहेत आणि सुरीच्या साहाय्याने त्यांना मी कट मारते थोडा. त्याने काय होईल की जेव्हा आपण तो गॅसवरती भाजू तेव्हा तो एअर पकडणार नाही आणि पूर्ण हीट हे आतमध्ये पण जाईल आणि आतमध्ये पण छानपैकी ते शिजून निघतील. आता कट केल्यानंतर यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेलाने हे पटकन भाजले जातात. आता हे आपण गॅसवर ठेवून छानपैकी भाजून घेऊया. सगळ्या बाजूने सगळी वांगे छानपैकी भाजून घ्यायची आहे आणि चिमट्याच्या साहाय्याने हे आलटून पालटून छानपैकी भाजून घ्या. सो इथे आपली वांगी छानपैकी भाजलेली आहेत. आता त्याचा आउटर लेयर काढून आपण त्याची भाजी बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आता ह्या तेलामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून जिरा घालायचा आहे. तेल छानपैकी तापू द्या, गरम होऊ द्या आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्येच जिरा घालायचा आहे. जिरा घातल्यानंतर सुद्धा जिरा हा छानपैकी तडतडू द्यायचा आहे. त्याने कांदा छान चव देईल आणि त्याचबरोबर वांग्याचं जे भरीत आपण करतोय त्यालाही छान चव येईल. इथे मी जवळपास 4 ते 5 कांदे मध्यम आकाराचे छानपैकी कापून घेतलेले आहेत. पोह्यांचा कांदा जसा आपण कट करतो त्याप्रमाणे मी हे कट करून घेतलेले आहेत. कांदा छान लालसर परतवून घ्यायचा आहे. जवळपास 7 ते 8 मिनिटं आपण हा कांदा छानपैकी परतवून घेऊया. कांदा थोडा परतत आला की त्यात आपण घालायचंय अर्धा टेबलस्पून हळद. तुम्ही हळद ही तेलामध्ये जरी परतवून घेतली तरीही चालेल किंवा वरतून जरी टाकली तरीही चालेल. आता यामध्ये मी हळद टाकून घेते आहे. हळद टाकल्यानंतर हे छानपैकी मिक्स करून घेऊया. कांदा मऊ होण्यासाठी आपण मिठाचा पण इथे वापर करतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतरही मीठ टाकू शकता, पण मिठाने कांदा लवकर शिजतो आणि त्याचबरोबर सॉफ्टही होतो. जवळपास 7 ते 8 मिनिटांनंतर आपला कांदा हा छानपैकी परतलेला आहे. आता ह्यामध्ये मी कांडून घेतलेलं जे लसूण आहे ती मी घालते आहे. जवळपास मी 1 टेबलस्पून कांडलेला लसूण ह्यामध्ये घालते आहे. हे छान मिसळून घेऊया. जवळपास 5 ते 6 मिनिटं हा लसूण या कांद्यामध्ये छानपैकी भाजून किंवा परतवून घ्यायचा आहे. म्हणजे याची जी टेस्ट आहे ती छान लागेल आणि कांदा किंवा लसूण यांचं जे कॉम्बिनेशन आहे याची टेस्ट आपल्याला भरतामध्ये खूप चव देते. त्यामुळे हे सर्व छानपैकी परतवून घ्यायचं आहे. जवळपास 5 ते 6 मिनिटं हे छानपैकी परतवून घ्या. लसूण परतल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट, त्याचबरोबर हिरवी चांगली कोथिंबीर आणि मी इथे काळा मसाला पण ॲड करते. तो मी अर्धा चमचा घेतलेला आहे. हे सर्व छानपैकी परत मिसळून घ्यायचं आहे. कोथिंबीरीने छान कलर पण येतो आणि टेस्टही छान लागते. त्याचबरोबर लाल तिखट आणि काळा मसाला यांचंही कॉम्बिनेशन जर केलं तर आपलं भरीत हे अप्रतिम चव देतं. आता हे सर्व छानपैकी परतल्यानंतर आपण ह्यामध्ये शिजवून घेतलेली वांगी त्याचं साल काढून घालूया. हे बघा इथे साल छानपैकी काढला गेलेला आहे.
हे छानपैकी आता मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर यामध्ये मीठ पण टाकायचं आहे. दोन मिनिटं वांग आणि कांदा आणि बाकीचे मसाले हे छानपैकी गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे. मंद आचेवर आपल्याला हे छानपैकी परतवून आणि शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं वांग्याचं भरीत इथे रेडी होईल. एकदम चटपटीत आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत इथे आपलं रेडी आहे. चला तर मग सर्व करूया. वांग्याचं भरीत हे नेहमीच बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. त्याचबरोबर आपल्या आनंदीज फूड लॅबला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर एक लाईक करा, कमेंट करा, कारण तुमचं एक लाईक मला मोटिवेट करतं पुढची व्हिडिओ बनवायला.